कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तींशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे. कुणा वाचून कुणाचं अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंससुद्धा मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. हाय बोल सर्वांना. आता वाजले 2 वाजलेले आहे दुपारचे आणि दीदी आमची स्कूलमधून येणार होती आणि त्याच्यानंतर आम्ही तिचीच वाट बघत बसलो होतो आणि ती आल्यानंतर शिव पण आमचा खुश झाला आणि तो खूप खुश होतो कारण दीदी स्कूलला सकाळी लवकर जात असते आणि दुपारपर्यंत नसते ती. आता कशी एक्झाम वगैरे सुरू आहे स्कूलमध्ये त्यामुळं जरासं 2 वाजेपर्यंत ती येते घरी. नाही तर 3ला स्कूल सुटतं तिचं आणि घरी येऊपर्यंत 4, 4:30 वाजत असतात तिला. त्यामुळे पूर्ण दिवस तिचा तिकडेच जात असतो. म्हणून आमचा शिव ना दीदी स्कूलमधून आल्यानंतर खूप खुश होत असतो आणि त्याला पण छान वाटतं दीदीसोबत खेळायला. आणि कसं एकटं लहान मुलं आपल्यासोबत असतात तरीसुद्धा लहान लहान मुलं असले तरच ते खेळत असतात एकमेकांच्या सोबत. आणि तो कसा आहे थोडाफार खेळतो, जास्त पण नाही. आणि मग इकडे तिकडे नाही का थोड्या वेळ दीदीसोबत खाली वगैरे खेळला की मग त्याला जरासं फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर दीदी थोडीशी फ्रेश वगैरे झाली आणि आता तिला मस्त असं जेवण करायला दिलेलं आहे मी. अगोदर जेवण कर बोलले मी तिला, पण बोलली नाही सोयाबीनची भाजी आहे मला आवडत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे नंतर खा, भूक लागले की बरोबर नाही का न आवडणाऱ्या गोष्टी पण आपण इझिली खाऊन जातो. तसंच तिच्यासोबत पण झालं आणि तिला पण भूक लागली नंतर आणि मग सोयाबीनची भाजी जी होती ती त्यासोबतच जेवायला बसलेली आहे इथे. आणि आता मस्त असं पेरू पण आता तिला मी छान असं कट करून देणार आहे. आणि मग छान असे पेरू मस्त असे आणले होते झाडाचे तोडून, कारण का तर एकदम पिकले ना पेरू तर त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असण्याची भीती जास्त असते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण कडक असतानाच न पिकलेलेच पेरू खात जायचे. त्यामुळे पोटाचे इन्फेक्शन किंवा पोट दुखणं हे बऱ्यापैकी टाळलं जातं. आणि एकदम पिकलेले जे पेरू असतात ते आपल्या लक्षात येत नाहीत, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आळ्या वगैरे असतात. त्यामुळं कधी पण पेरू खाताना कडक असे पेरूच झाडाचे पटकन तोडून घ्यायचे आणि मगच खायचे. जास्त पिकू द्यायचे नाही पेरू. आणि पिकलेले पेरू पिकायला लागले की आम्ही टाकून देतो कारण खात नाहीत. त्यामुळे कसं होतं त्या पेरू पण पचायला खूप जड असतात आणि लहान मुलांना त्याच्यामुळे त्रास पण होऊ शकतो, आपल्यालासुद्धा होतो. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना जास्त द्यायचे नाही ह्या गोष्टी अशा. तर मस्त असं पेरू वगैरे कट करून दिला आणि मी पण इथं जेवण करत आहे तिच्यासोबत. कारण सकाळी आमचं लवकरच जेवण होतं, नाश्ता काही ते करत नाही जास्त, डायरेक्टच जेवण करत असतो आम्ही सर्वजण. चहा वगैरे घेतो फक्त आणि नंतर स्वयंपाक होऊन मग डायरेक्ट जेवण होतं इथे. नाश्ता वगैरे कोणी करत नाही. मग त्यामुळे मी पण लवकरच मग थोडंफार जेवण करत असते आणि त्यानंतर मग दुपारी थोडंफार आमची दीदी आल्यानंतर आम्ही थोडंसं जेवण करून घेतो. जेवण वगैरे झालं आमचं, पण आभाळ खूप आलेलं होतं. दुपारचा टाईम होता, 3-4 वाजले होते काहीतरी, पण खूप जोराचं जास्त आभाळ आलेलं आणि सगळीकडे थोडासा अंधार झाला होता. तर मग आम्हाला वाटलं आता खूप जोराचा पाऊस येईल
त्यामुळेच थोडंफार मी शूट केलेलं आहे ते. आणि शिव पण आमचा जागाच आहे अजून. त्याला खूप वेळेचं मी झोपायचा प्रयत्न करत होते झोपवण्याचा, पण तो काही झोपत नव्हता. आजूबाजूचा परिसर बघा खूप छान आणि सुंदर झाला होता. हवा पण छान सुटली होती, गार हवा, आणि मस्त फ्रेश वाटत होतं या वातावरणामध्ये. आणि मस्त आम्ही बाहेर या पोर्चमधूनच नाही का मध्येच बसून छान असं जेवण केलं आणि खूप छान वातावरण झालं होतं. दीदी आता अभ्यासाला पण बसली होती, कारण काय होतं ती ना आल्यानंतर काही करत नाही, खेळणं वगैरे सगळं बाजूला ठेवून पहिला अभ्यास करत असते. ही आहे आमच्या दीदीची हँडरायटिंग, बघू शकता तुम्ही. तर छान अशी हँडरायटिंग आहे तिची पहिल्यापासून. आणि मस्त असं वातावरण झालेलं होतं. हा जो व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे. त्याच्यानंतर गुरुवारचा पण थोडंफार मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि काल अमावस्या पण होती. मस्त असं नाही का दिवे वगैरे लावून छान अशी देवाची पूजा पण केली. आणि मस्त असं लहान मुलांना पण ओवाळून घेतलं, दोघांना पण मी. कारण काय म्हणतात की लहान मुलांना जर ओवाळलं अमावस्याच्या दिवशी तर लहान मुलांचं आरोग्य आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या काही अडचणी दूर होत असतात. आणि खूप आरोग्यदायी आयुष्य लहान मुलांना लाभत असतं. म्हणूनच तर लहान मुलांना या दिवशी ओवाळून घेतात. आणि सगळे काही संकट त्यांच्यावरचे जे वाईट नजर वगैरे सर्व काही निघून जात असतात. हे आता आमचे ओनीचे पप्पा चाललेले आहेत आमच्यासाठी आता पाणी घेऊन यायला फिल्टरचं. आणि ही अमावस्याच्या दिवशी केली होती मी जरा असं साधारणच पूजा केली होती. आणि कसं होतं, मला लवकर आवरायचं असतं, दीदीचा टिफिन वगैरे बनवायचा असतं, त्यामुळे मग माझ्याकडं जास्त वेळ नव्हता. तरीसुद्धा मी सकाळी वेळात वेळ काढून सर्व काही देवाची पूजा वगैरे मस्त करून घेत असते. देवाची पूजा केल्याशिवाय नाही का म्हणजे दिवस चांगलाच जात नाही, कारण सवय लागलेली आहे पहिल्यापासून. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून मस्त अशी देवपूजा करूनच दिवसाची छान सुरुवात होते आणि मस्त दिवसभर फ्रेश पण वाटतं. इथे बघा सदाफुलीची फुलं किती छान फुललेली आहेत. आणि सकाळी सकाळी ना या झाडांकडे बघितलं ना खूप मन प्रसन्न होतं आणि खूप फ्रेश वाटतं. कारण मला तर खूप आवडतं येतं इथे. आम्ही आता 1-1.5 महिना झाला गावी येऊन. तर आता मला म्हणजे नाही का सुरुवातीला आम्हाला करमत नव्हतं बिलकुल, कारण आमचं घराचं पण प्लास्टर वगैरे सर्व काही बाकी आहे आणि थोडीफार सोयीसुविधा इथं नव्हत्या पण, आणि त्यामुळे असं बोर होत होतं, करमत नव्हतं इकडे. पण आता हळूहळू आता सवय लागली. छान झालंय वातावरण सगळं. चाललंय कुत्र्याचं. आमच्या गाई कशा बसल्यात. मस्त असा थोडासा व्हिडिओ शूट केला मी इकडे. आणि कुत्रा बघा कसा झोपलाय मस्त असा. आणि आमच्या दाराच्या समोरच ना इथं सीताफळाचं पण झाड आहे, खूप छान. आणि छोटी छोटी सीताफळ पण आले. छोटे छोटे फुलं सीताफळ आलेत, सॉरी फुलं म्हणते. थांबा दाखव, हे बघा. छान असे सीताफळ आलेले आहेत. आणि झाड ना बाकीच्या झाडांपेक्षा हे सीताफळाचं झाड खूप आणि हिरवगार आणि मस्त असं एकदम ग्रीन डार्क कलर असतो ना त्या कलरचे पानं आहेत त्या सीताफळाचे. आणि हे बघा, हे एकदम थोडंसं आउटसाईडला म्हणजे दरवाजाच्या एकदम खाली आणि शेळ्या वगैरे असतात तिकडच्या साईडला जास्वंदीचे फुलं आहेत. छान येतात फुलं, पण तिथे गाई वगैरे जरासं बांधलेलं असतात त्यामुळे जास्त घेता येत नाही. मी थोडेफार घेत असते मी कधी लागेल तेव्हा. आणि इथं ना मस्त असं दुपारनंतर मी अवनीचं छान असं ऑप्शन केलं आहे. आणि शिवला पण मांडीवर बसवत होते, पण तो काही तिच्यासोबत बसला नाही, म्हणून मग तिचंच मी करून घेतलं आणि त्याचं पण नंतर केलं. पण तो काही बसला नाही व्हिडिओमध्ये, ते मी दिला होता तिला आणि ते बस म्हणून, पण तो काही बसलाच नाही. मग अवनीचंच करून घेतलं अगोदर आणि नंतर त्याचं केलं. तर असंच कालची अमावस्या आम्ही साध्या पद्धतीने एकदम अशी साजरी केली. आणि संध्याकाळी मस्त असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि तुळशीपाशी पण दिवा लावला संध्याकाळी. आणि थोडेसे दरवाजात सुद्धा दिवा लावून घेतले. मस्त अशी साजरी केली अमावस्या आणि खूप छान पण वाटलं. मस्त दिवस गेला छान कालचा सुद्धा. आणि गुरुवार पण होता त्यामुळे अगदी शुभ होता.
सगळ्यांना उपवास होते आणि दत्त महाराजांची पूजा, श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा, सर्वांची पूजा करून छान असा दिवस पार पडलेला आहे. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.